सलामीची जोडी बॅटिंगसाठी अब्दुल सोहेल आणि गणेश बाजड ही सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वारियस अहिल्यानगर विरोधात श्रावणी 11 वासिम हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडत आहेत. श्रावणी 11 वासिम संघामध्ये जुनेद पठाण, अब्दुल सोहेल, आनंद मसरा मँडी, फैजान खतीब, गणेश बाजळ, जयदीप बैस, निखिल घोगोलिया, संकेत खंडागळे, सौरभ अहिरे, विशाल जाधव आणि जहीर शाह. दुसऱ्या बाजूला टीम शिवराज आनंदकर वारियस, सचिन झिने, श्याम त्रिंबाके, अमोल गागरे, अतुल मगर, भगत वैभव, महेश पवार, राहुल कोलेकर, शक्ती माळिक, सुशांत गायकवाड, विनोद टिपोले आणि योगेश शिंदे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अब्दुल सोहेल, स्ट्रायकिंग एंडला गणेश, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विनोद टिपोले, अमोल गागरे माफ करा बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक टाकण्यासाठी अमोल पारनेरचा हा खेळाडू आज आयकॉन म्हणून खेळतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी. पहिला बॉल, पहिला डाव, लेट्स प्ले, गेम ऑन. पहिला बॉल फ्रंट फुट, चांगला ड्राईव्ह, गॅप शोधला आहे एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चाललाय घरंगळत भरपूर वेगाने, आउटफील्ड फास्ट, बॉल सीमा पार फरार. गणेश अर्थातच वीरू यांच्या बॅट मधून हा चौकार. चौकाराने खातं उघडलं आहे गणेश बाजड यांनी. टीमचा आणि वैयक्तिक श्रावणी 11 वाशिम संघाचं सुद्धा 4 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर चौकाराने स्वागत. गोलंदाज अमोल गागरे यांचं या मॅच मध्ये करत असताना गणेश चांगली सुरुवात. या लढतीमध्ये मजा येईल प्रेक्षकांना. या आधीची मैत्रीपूर्ण लढत पाहिली पण तो हा सामना प्रेक्षणीय होईल. वेगाने टाकला होता हा बॉल, लेग स्टंप मिस करतायत, व्हाईट बॉलचा इशारा, लेग स्टंपच्या खूप बाहेर, त्यामुळे बिलकुल चिंता नव्हती हा व्हाईट बॉल देण्यात पंचांना. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 5 वर पोहोचते आहे. MS स्पोर्ट लाईव्ह या YouTube वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केल्या जाते आहे. पुन्हा एक वेळ फ्रंट फुट, चांगला ड्राईव्ह, गॅप शोधला, यावेळी ताकद खूप आहे आणि बॉल चाललाय घरंगळत, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा पार, चौकार. खूप चांगली बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंगचा नमुना पेश करत असताना कलात्मक फलंदाजी दाखवत आहेत द लेजेंड गणेश बाजड. फ्रंट फुटवर येत, खूप चांगला ड्राईव्ह, कव्हरला हा चौकार. धावसंख्या 9 रन 9. 2 चौकार आले आहेत गणेशांच्या बॅट मधून. आता ओव्हर द विकेट, कमी गतीने टाकला हा बॉल, ऑफ कटर आतमध्ये आला, कट करून सिंगलची मागणी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, अब्दुल सोहेल चिकी सिंगल. 1 धाव प्राप्त होते आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 10, 10 रन. बॅकअप खूप दूरवर होतं, त्यामुळे मिड विकेटचे क्षेत्ररक्षक अक्षरशः त्यांच्या डोक्यावर हात आले होते. त्यांना माहिती कॅप्टनची थोडीशी नाराजी व्यक्त झाली असती त्यानंतर, जर बॅकअप लवकर आलं नसतं तर. धावसंख्या 10, 10 रन, 3 बॉल झालेत. डावखुऱ्या हाताचे बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला अब्दुल सोहेल RK. पायावर टाकलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु डीप मिड विकेटला झेल पकडल्या जातोय आणि अब्दुल सोहेल बाद होत आहेत. अमोल गागरे ब्रेक थ्रू मिळवून देत असताना टीम ॲडव्होकेट शिवराज अनाडकर या संघाला स्वप्नील माळी यांचा चांगला झेल डीप मिड विकेटच्या दिशेने. शक्ती माळी यांचा चांगला झेल. अब्दुल सोहेल याही मॅच मध्ये खातही उघडू शकले नाहीत. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये गोल्डन डकचे शिकार होत असताना फलंदाज अब्दुल सोहेल 10 धावसंख्येवर. श्रावणी 11 वाशिम संघाला हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन. बॅटिंगसाठी विशाल,
विशाल जाधव टीमचे कर्णधार आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कमी गतीने टाकलेला ऑफ कटर पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. चौथं 4 बॉल झालेत. त्यानंतर 5व्या बॉलवर निर्धाव बॉल बॅटिंगसाठी विशाल आले आहेत. श्रावणी 11 वाशिम हा संघ बॅटिंग करत असताना बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला होता हा बॉल. 1 रन घेण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला निर्माण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 11. व्हाईट बॉल म्हणजेच काय तर कर्ज न घेता भरले जाणारे हप्ते. फ्रंट फुटर येत. ड्राईव्हचा प्रयत्न, कॅच ड्रॉप एक्स्ट्रा कव्हरला. हा झेल सुटतोय. पहिलं षटक समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर श्रावणी 11 वाशिम 11-1. श्याम त्रिंबाके बॉलिंग साठी दुसरं षटक. उत्सुकतेचं माहेरघर श्याम. आणखी एक वेळ बॅट समोरून लेग स्पिन, लेग कटर श्यामची खासियत. टर्न होतोय. आणखी एक बॉल. सलग दुसरा बॉल निर्धाव येतोय. श्याम त्रिंबाकेने या स्पर्धेतलं पहिलं षटक मेडन टाकलंय या आधीच्या सामन्यात. ऑफ कटर पिक केला, टिक केला. बॉल चाललाय आता डीप स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या दिशेने. सीमा पार. रन मिळतील 4. चौकार. काय फटका होता. लेग कटर जो पिक केला आणि त्यानंतर टिक केला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. गणेश बाजड वेगळ्याच अंदाजात आता बॅटिंग करतायत. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. मागे खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल श्याम त्रिंबाके पेश करत असताना 15 धावा धावफलकावर. आणखी एक वेगवान बॉल. यावेळी अतिरिक्त वेग प्राप्त केला होता. 1 रनसाठी प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट होईल लेग बाईटच्या साह्याने. षटक समाप्त होत आहे. 2 धावसंख्या 16. लॉस ऑफ 1 विकेट श्रावणी 11 वाशिम.
2 षटक समाप्त. धावसंख्या 16. श्रावणी 11 वाशिम प्रथम बॅटिंग करत असताना आता पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय, त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. इनसाइड आउटचा प्रयत्न, डॉट बॉल येतो आहे. गणेश बाजळ चांगली बॅटिंग करत असताना 13 वर फलंदाजी करतायत. धावसंख्या संघाची 16. अमोल गागरे आयकॉन खेळाडू खास पारनेरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल शरीरावर जाऊन आदळतोय. डॉट बॉल. धावसंख्या 16. सन्माननीय युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मानाचा शिवछत्रपती चषक मराठवाड्यातील एक लोकप्रिय आणि दर्जेदार सूक्ष्म नियोजित स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. इनसाइड आउटचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल खेळलाय. वेगाने बॉल चाललाय आता डीप कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. चांगला स्टॉप. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेची मागणी करता आहेत फलंदाज विशाल, परंतु 2च धावांवर समाधानी व्हावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते आहे 18 रन. 18ला 1. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीम श्रावणी 11 वाशिम समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह. डोक्यावरून चाललाय बॉलरचा हा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन. समोर खेळलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला कॅच जज करत असताना सोपा झेल. विशाल जाधवची विकेट आणि अमोल गागरे यांना हे दुसरं यश मिळते आहे. 19 धावांवर हा दुसरा धक्का लागतोय श्रावणी वाशिम संघाला आणि विशालला ही खातं उघडता आलं नाही या सामन्यात. शेवटचा बॉल शिल्लक. या तिसऱ्या षटकामधला अमोल गागरे वैयक्तिक दुसरं षटक. आतापर्यंत 14 धावा देत असताना 2 विकेट प्राप्त केल्या आहेत अमोल यांनी. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली आहे. विकेट संपादन करता आहेत. आता ओव्हर द विकेटने स्ट्रायकिंग एंडला जुनेद पठाण. पडल्यानंतर आतमध्ये आला ऑफ कटर आणि एका धावेचा प्रयत्न होतोय. विकेट कीपर सुद्धा बॅटर बरोबर बीट बाईटच्या स्वरूपात मिळेल सिंगल. षटक होतील 3 समाप्त. धावसंख्या 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्रावणी 11 वाशिम. कृपया गेटवरच्या गाड्या बाजूला काढा. गेटवरच्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. शिवसेनेचे युवा सेनेचे युवा नेते सन्माननीय अजिंक्य दादा नागरे यांचं शुभ आगमन होत आहे. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जुनेद पठाण यांच्या प्रत्येक षटकारावर विनोदजी पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी
युवा सेनेचे युवा नेते अजिंक्य दादा यांचं शुभ आगमन होत आहे। एक मिनिट मॅच। सन्माननीय अजिंक्य दादा नागरे युवा सेनेचे युवा नेते या ठिकाणी दाखल होत आहेत। दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। धन्यवाद। तर अजिंक्य दादा यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते। दादांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रात आणि महत्त्वाच्या मॅच मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। इम्पॉर्टंट मॅच, चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवर श्याम त्रिंबाके। अहमदनगरचा हा दर्जेदार अनुभवी गोलंदाज गरा गोलंदाजीमध्ये वळण प्राप्त करतो आहे। दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे, अचूकतेचं माहेरघर श्याम त्रिंबाके। समोर मारलाय बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, झेल पकडला जातोय आणि अखेर जाळ्यात अडकवलं जुनेद पठाणला प्लॅन करून श्याम त्रिंबाकेने आणि जिनो जाईल मैदानाच्या बाहेर। जुनेदला सुद्धा खातं उघडताना आलं या सामन्यात। हा इगोचा खेळ होता थोडासा, कारण समोर एक नामवंत गोलंदाज, त्यांना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जुनेदचा आणि जाळ्यात अडकवलं श्यामने। कारण कदाचित श्यामने हे षटक त्याचसाठी घेतलं होतं की जुनेदची विकेट पाहिजे होती। धावसंख्या 20, 20 रन, लॉस ऑफ 3 विकेट। 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर नवीन बॅटर बॅटिंगसाठी आनंद मसराम, जुनेद पठाण परतले आणि जणू काही जुनेदने विकेट थ्रोच केली आपली, कारण श्यामला तो सांभाळून खेळू शकला असता। कॅल्क्युलेशन मध्ये चूक झाली आहे। 20 धावांवर हा तिसरा धक्का लागतोय। श्रावणी 11 वाशिम संघ आता दबावात चांगल्या सुरुवातीनंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अँडीचा, बॉल बॅटवर बिलकुल आला नाहीये। मागच्या 2 बॉल मध्ये एकही धाव नाही आणि एक विकेट प्राप्त केली आहे श्यामने। वीस धावा धावफलकावर, 20 रन। यावेळी ऑफ कटर लीडिंग एज, ओळखता आला नाही श्यामचा हा बॉल पुन्हा अँडीला। आणि जेव्हा श्याम सारख्या गोलंदाजांना तुम्ही फेस करता, जर बॉल हातामधून निसटताना रीड करता आला नाही तर मग ते बॉल खेळणं कठीण जातात। आतापर्यंत लेग कटर चांगले टाकले, हा चौथा बॉल ऑफ कटर पेश केला होता, अँगलने आतमध्ये आला। रिव्हर्स स्वीप, वाह काय फटका आहे, परंतु बॉल हवेत होता, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर, कनेक्शन चांगलं होतं, 2 धावा मिळतील। या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 23, 23 रन। एक बॉल शिल्लक या षटकामधला, 23 ला 3। श्याम त्रिंबाके आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत टाकलेल्या 11 बॉल्स मध्ये आणि एक विकेटही प्राप्त केली। गणेश बाजळ 14 बॉल मध्ये 18 वर खेळत आहेत। ओहो, फ्लिक केलाय बॉल, कनेक्शन चांगलं परंतु तितकाच चांगला अटेम्प्ट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने। 2 धावा सहजतेने प्राप्त होतील। चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। षटक समाप्त होत आहेत 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर। श्रावणी 11 वाशिम, धावसंख्या 25, 3 गड्यांच्या मोबदल्यात। चांगली गोलंदाजी आतापर्यंत शिवराज आनंदकर वारियस अहिल्यानगर या टीम कडून। आपण पाहत आहात युवा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याचबरोबर
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार संतोषजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मानाचा शिवछत्रपती चषक या स्पर्धेचं आयोजन खास वाशिमवरून विनोदजी पाटील साहेब यांचंही शुभ आगमन होत आहे. भाऊंचं सुद्धा हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. तर येणाऱ्या 2 दिवसानंतर भारतातला एक प्रमुख स्टार उस्मान पटेल या मैदानावर असणार आहे. पुष्कर आणि देवान सीसी संघाकडून 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटक समाप्त. श्रावणी 11 संघ लक्ष द्या मैदानाच्या आतमध्ये, आपले खेळाडू पाणी मागतायत. दिनांक 14 तारखेला उस्मान पटेल खेळताना पाहायला मिळेल या क्रीडांगणावर, या क्रीडा नगरीमध्ये. नवीन षटकाची सुरुवात. समोर टाकलेला बॉल धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरसावते आहे. 26 गणेश बाजड यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक विनोदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. 29 रन 29. उस्मान पटेल, कृष्णा सातपुते सारखे खेळाडू इन ऍक्शन असतील या स्पर्धेत येणाऱ्या काळात. अखोट टप्प्याचा बॉल, शॉट ऑन पूल, डीप स्पेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक. 1 रन सहजतेने मिळेल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 30 रन 30. सन्माननीय अजिंक्य दादा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावर उपस्थित होत आहेत. कालच्याही संध्याकाळच्या सत्रात ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि आजही वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल होत आहेत. क्रिकेटचा क्रेज आणि क्रिकेटचा थरार आपल्या समोर. समोरचा बॉल सरळ खेळलाय, अगदी धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे बॉल चाललाय. एक टप्पा कात सीमा पार, रन मिळतील 4. गणेश सांगतायत जुनं तेच सोनं. चौकार. चांगली बॅटिंग करत असताना द लेजेंड गणेश बाजड. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने जणू काही बॉलला आरसा दाखवला. धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे सरळ बॉल सीमा पार, अतिरिक्त उसळी घेऊन. धावसंख्या पोहोचते आहे 34 वर. 34. बॅकफुटवरून कट केलाय, लेट खेळलाय, वेट केलाय. आता वॉच करा, बॉल चाललाय सीमा पार. ओल्ड इज गोल्ड. गणेश बाजड इज ऑन फायर. चौकार. ओल्ड इज गोल्ड कशासाठी म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण आज गणेश बाजड दाखवत आहेत हिंगोलीच्या या क्रीडांगणावर. या मोठ्या स्पर्धेमध्ये लेट खेळला, वेट केल्यानंतर त्यानंतर फटका फक्त वॉच करा, बघत राहा. इतका क्लास होता हा फटका खेळत असताना गणेश यांच्याकडे. चांगली बॅटिंग करतायत गणेश. धावसंख्या पोहोचली आहे 38 वर. 38. लॉस ऑफ 3 विकेट. 4.4 चेंडूच्या समाप्तीनंतर एकाकी झुंज देत असताना गणेश आणि मैदानाच्या चौफेर. पायावर टाकला होता वेगाने हा बॉल. अपील होते आहे आणि पंचांचा इशारा येण्या अगोदर गणेश यांनी क्रीज सोडली. खेळ भावना पाहायला मिळते. एक चांगली इनिंग समाप्त होते आहे गणेश बाजड यांची. 18 बॉल मध्ये 28 धावा, 5 खणखणीत चौकार या सामन्यात आणि टीमला चांगल्या स्थितीत आणून आता मैदानाच्या बाहेर जात आहेत गणेश. खूप चांगला नॉक या ठिकाणी समाप्त होतो आहे गणेश बाजड यांचा. ऍक्शन रिप्ले बघा. पंचांचा इशारा येण्या अगोदर क्रीज सोडली होती गणेश बाजड यांनी. सेल्फलेस क्रिकेटचा आणखी एक नमुना पाहायला मिळतोय. चांगली इनिंग. डगआउट मध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आहेत गणेश यांचं टीमचे सर्व संघ सहकारी.
धन्यवाद डीजे. 38 ला 4, 38. शेवटचा बॉल शिल्लक. या 5व्या षटकामधला विकेट प्राप्त केली सचिन झिने यांनी. जरूर 2 चौकार आले बॅक टू बॅक, परंतु त्यानंतर पलटवारी करतायत सचिन झिने. चांगलं कमबॅक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता सौरभ अहिरे. पहिला बॉल यष्ट्यांचा भेद. दांडी गुल. फलंदाज सौरभ आला आणि सौरभ मैदानाच्या बाहेर जात आहेत. बॅक टू बॅक विकेट. 38 धावांवर 5वा हादरा लागतोय टीम श्रावणी 11 वाशिम संघाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर विकासाचा वादा सन्मान्य कार्यसम्राट आमदार संतोषजी बांगर साहेब हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिशय आदराने घेतल्या जाते. तर उद्या 13 जानेवारीला हुरेन 11, त्याचबरोबर प्रद्युम्न नागरे औंढा, त्यानंतर धुळे 11 आणि चौथा संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल बालाजी धूम परभणी, जे या परिसरातलं एक मोठं नाव आहे आणि मोठा संघ आहे. आणि दिल्लीचे खेळाडू उद्याच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील प्रेक्षकांच्या माहितीसाठी. तर 6व्या षटकाची सुरुवात. अतुल बॉलिंग ट्रॅकवर. पुल केलाय, समोर मारलाय, काऊ कॉर्नरला बॉल त्याला चिरत सीमा पार. चौकार. खूप चांगला फटका. अगदी शॉर्ट बॉलला समोर मारणं ही खासियत आहे आनंद मसराम अँडीची. द पिंडारी स्पेशल फटका. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर बघा. समोर मारला होता. पुल फटका. ऑन साइडला खेळता तेव्हा मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला जातो. हा बॉल काऊ कॉर्नरला गेला. ही ताकद आहे या खेळाडूची, ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये. धावसंख्या पोहोचते आहे 42 वर. 42. लॉस ऑफ 5 विकेट. 5.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर आज 12 जानेवारी म्हणजेच काय तर महाराष्ट्राची जननी, स्वराज्य जननी, राजमाता जिजाऊ साहेबांचा जयंती उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरा होतो आहे. अकुटप्प्याचा बॉल. शॉट ऑन पूल. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. 1 धाव. दुसऱ्या धावेची मागणी अँडीने केली आहे आणि त्यानंतर चांगली रनिंग करत असताना संकेत खंडागळे 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 44. 44. जर 65च्या पार धावसंख्या गेली तर या मॅच मध्ये बिलकुल मजा येईल प्रेक्षकांना. चांगला होईल हा सामना. 65 ते 70 च्या दरम्यान जी धावसंख्या बनेल ती फायटिंग टोटल असू शकतो या लढतीमध्ये. आनंद खेळतोय 12 वर 2 चौकाराच्या मदतीने. लीडिंग एज. उंच चाललाय बॉल, खूप उंच. अगदी नभात गेला होता हा बॉल आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधात पडतोय. नभामधून डायरेक्ट मधात. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 46 वर. 46 रन. कृपया खेळाडूंना विनंती आहे की धावत असताना जे डिक्लेरेशन झोन आहेत आणि पोल उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्या पोलच्या दिशेने थोडंसं बघून धावा. क्रिकेट सामना, प्रत्येक बॉल, प्रत्येक झेल इम्पॉर्टंट आहेच, परंतु त्याही पेक्षा तुमचं जीवन आणि तुम्हाला झालेली इजा ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते होणार नाही, ते घडणार नाही याचीही तमा बाळगा. (46, 46) लॉस ऑफ 5 विकेट. 5.4 खेळ समाप्त झालाय. शॉट ऑन पूल जमिनी लगत खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक एक तर मिळेल, दुसऱ्या धावेचा यावेळी बिलकुल प्रयत्न नाही. आणि आतापर्यंत या षटकात एकूण 5 बॉलमध्ये 9 धावा आल्यात. कॅल्क्युलेटिव्ह खेळ करतोय अँडी. अतुल सारख्या वेगवान गोलंदाजावर कॅल्क्युलेशनने खेळ करत असताना
कारण 9 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये. 6वं षटक प्रगतीपथावर. आता राऊंड विकेटने गोलंदाजी करतील गोलंदाज अतुल मगर, युवा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला संकेत खंडागळे, मागच्या सामन्याचा हिरो. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती संकेतने या आधीच्या लढतीमध्ये. रिव्हर्स खेळला होता, पडल्यानंतर खाली राहतोय बॉल. थोड्याशा शंकेच्या नजरेने पंचांकडे पाहिलं. षटक समाप्तीचा इशारा पंच घोषित करतायत. त्यामुळे धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 47 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 6 षटक समाप्त, 47. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामधला आणि 12 मध्ये जर 30 झाल्या तर कहाणी में ट्विस्ट येईल. हा सामना बिलकुल रंगतदार होईल आणि त्याची अपेक्षा करत असेल सध्या श्रावणी 11 संघ आणि त्यांचे समर्थक. सातव्या षटकाची सुरुवात. विनोद टिपोले येत आहेत बॉलिंग साठी. एक्सपिरियन्स गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर फिरकीपटू बनलेत. पहिला बॉल बर्नाट वेगाने आतमध्ये आला अँगलने. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची. 7वं षटक बॉलिंग ट्रॅकवर. विनोद एक्सपिरियन्स खेळाडू आहे. समोर आनंद मसरा मँडी, कारंजाचा हा दर्जेदार खेळाडू. मागे खेळायचा होता, शरीरावर जाऊन लागतोय. 1 धाव तर मिळेल सहजतेने. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 48 रन. मानाचा शिवछत्रपती चषक सन्माननीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आणि लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संतोषजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. चॉप केलाय, कापलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. तोपर्यंत 1 रन घेण्यासाठी पुरेसा वेळ होता बॅटरकडे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 49 धावांवर. 49, लॉस ऑफ 5 विकेट. 6.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टप्प्याचा बॉल मागे चाललाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव. दुसऱ्या धावेची मागणी करतोय अँडी आणि स्ट्रो यष्ट्यांवर लागलाय. चांगला थ्रो. अगदी त्या करून फक्त 1 स्टंप दिसतोय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सरळ यष्ट्यांचा निशाणा साधत आनंद मसरामचा खेळ समाप्त झालेला दिसतोय. काय थ्रो होता यावेळी. अगदी अतुल मगर या आधीचं षटक टाकला आणि त्यानंतर सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. जे अवघड काम होतं ते चांगल्या प्रकारे केलं. जे अर्जुनाने काम अवघड होतं ते केलं आणि यावेळी अतुलने तेच अवघड काम सहजतेने केलं. नॅशनल खो खो प्लेयर आहेत अतुल मगर, अशी माहिती त्यांचे संघ सहकारी देत आहेत. तर नॅशनल खो खो प्लेयर कडनं अशाच अपेक्षाही असतील. सध्या खो खोचा वर्ल्ड कप सुद्धा सुरू आहे. भारतीय संघ चांगला परफॉर्मन्स देतोय खो खोच्या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 50 रन. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज निखिल घोगोलिया. याही खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 50 धावा कंप्लीट होत आहेत. 50. 6.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पायावर टाकलाय. चांगला स्ट्रोक. घोषांकित क्षेत्र. 2 धावा मिळतील. चांगला फटका होता परंतु खांबा सांगत होता कुठे जातोय बॉल, मी आहे ना मधात. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 52 रन. 52. शेवटचा बॉल शिल्लक या षटकामधला. 52 ला 6.
ओ चांगला यॉर्कर पेश केलाय या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी, जुना बॉल खूप चांगल्या प्रकारे टाकला विनोद यांनी. पहिल्या षटकात पहिल्या मॅच मध्ये ती चूक झाली होती, ती चूक आता नाही केली. या षटकात 4 धावा खर्च केल्या, रनआउटची एक विकेट आली. 7 षटक समाप्त, धावसंख्या 52, 52. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामधला. कृपया गेटवरच्या गाड्या काढा. गेटवर ज्या गाड्या आहेत टू व्हीलर पार्क केलेल्या त्या लगेच बाजूला करा, विनंती असेल प्रेक्षकांना. सन्माननीय शांभाऊ कदम यांचं या ठिकाणी शुभागमन होते आहे. आदरणीय भाऊंचं सुद्धा. सन्माननीय शांभाऊंचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे. एक महत्वाचा सामना, 7 षटक समाप्त, श्रावणी 11 वाशिम 52 धावा, 52 रन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल वरची कडा लागून मागे चाललाय विकेट कीपरच्या लॉंग स्टॉपच्या दिशेने, तोपर्यंत सिंगल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पोहोचते आहे. 53 रन, 53. आता 5 बॉल शिल्लक या डावामधले. श्रावणी 11 वाशिम संघाकडून गणेश बाजड यांनी खूप चांगली बॅटिंग केली आज, परंतु त्यानंतर अँडी 16 धावा आणि कुठल्याही बॅटरला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अब्दुल सोहेल, विशाल आणि जुनेद तर खातही उघडू शकले नाहीत, ज्यांच्यावर खूप मदार होती या टीमच्या बॅटिंग लाईनअपला सांभाळण्याची. त्यामुळे धावसंख्या कमी दिसते आहे, परंतु शेवटचे 5 बॉल. निखिल घोगोलियावर नजर असेल प्रेक्षकांची आता. समोर मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चांगला झेल. षटकार जाणं थोडंसं कठीणच झालंय आज मैदानाच्या आतमध्ये. निखिल होतोय बाद आणि 7वा धक्का लागतोय श्रावणी 11 वाशिम संघाला. चांगला झेल, बॉडी बॅलन्स राखत असताना अगदी खूप समोर उभे होते, परंतु चांगलं बॉडी बॅलन्स राखलं, अंदाज घेतला आणि त्यानंतर झेल पकडलाय शक्ती यांनी. अतुल यांना यश मिळते आहे. राहुल होते फिल्डिंग करत असताना लॉंग ऑनला. नवीन बॅटर फैजान खतीब बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 53. समोर टाकलेला बॉल, रनआउटची संधी आणि फैजान खतीब आपली विकेट सॅक्रिफाय करत आहेत टीम साठी. आपल्या विकेटचा त्याग करत आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये. 8वा धक्का लागतोय श्रावणी 11 संघाला. खोदून काढलाय हा बॉल.
हेलिकॉप्टर पद्धतीने 1 रन तर सहजतेने मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 54 7.4 बॉलचा खेळ समाप्त. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता जयदीप बैस. जयदीप मोठे फटके खेळाडू, हाही खेळू शकतो, अष्टपैलू आहे. तो सध्या अतुल मगर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. इनसाइड आउट मारलाय कव पॉइंटला, चांगला अटेम्प्ट, 1 रन प्राप्त होईल. जर क्षेत्ररक्षकाच्या थोडा आजूबाजूला हा फटका असता तर 4 रन मिळू शकले असते, परंतु जेव्हा नशीब साथ देत नाही ना अशा घटना घडतात. 1 रन या बॉलवर. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 55 रन. 55. चांगली गोलंदाजी अतुल मगर यांची शेवटच्या षटकात, कारण या आधीचं षटक महागड होतं अतुल यांचं, परंतु या षटकात त्यांनी फक्त 3च धावा खर्च केल्या आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये मागच्या समोर मारलाय सरळ बॅटने, चांगला स्ट्रोक. याही वेळी क्षेत्ररक्षक पोहोचले बॉलला स्टॉप करण्यासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एका हाताने बॉल कलेक्ट केला आणि दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, जयदीप बैस प्रयत्न करता आहेत. रनआउटच्या स्वरूपात बघायचं आहे. तिसरी धाव कंप्लीट नाही तर 3 धावा मिळाल्या त्या बॉलवर. एकूण या 3 धावांच्या मदतीने 8 षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे 58 आणि मागच्या 12 बॉल्स मध्ये फक्त 10 धावा आल्या आहेत. चांगली गोलंदाजी टीम शिवराज आनंदकर वारियर्स अहिल्यानगर संघाकडून शेवटच्या 12 बॉल्स मध्ये 59 धावांचं लक्ष्य ठेवलंय श्रावणी वाशिम संघाने. शिवराज आनंदकर वारियर्स अहिल्यानगर संघासमोर. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या मॅच मध्ये मजा येईल. 59 धावांचं लक्ष्य आणि दोन्ही टीम तुल्यबळ आहेत, त्यामुळे हा सामना चुरशीचा होईल याची दाट शक्यता. तर चांगली गोलंदाजी करून शिवराज आनंदकर वारियर्स अहिल्यानगर संघ अतिशय शिस्तीने मैदानाच्या बाहेर जातो आहे. आणि आतापर्यंत या मैदानाचा असा हा पहिलाच संघ पाहायला मिळाला जो शिस्तीने मैदानाच्या आतमध्ये येतो आणि शिस्तीने मैदानाच्या बाहेर जातो. चांगली कॅप्टन्सी, टीम लीडरला याचं इम्पॉर्टन्स द्यावं लागते. श्यामने चांगल्या प्रकारे हाताळलं या टीमला आतापर्यंत, त्यामुळे एक चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू आणि एक चांगलं एक्झाम्पल सेट केलंय अहिल्यानगर संघाने.
चला सलामीची जोडी पाठवायची आहे. पंच मैदानाचा ताबा घ्या. राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांचा जयंती उत्सव डंका जिजाऊंच्याच नावाचा आजही वाचतोय जगती. घालूनी स्वराज्याचा पाया ज्यांनी घडविले छत्रपती. अशा स्वराज्य रक्षिका, स्वराज्य जननी, राजमाता, राष्ट्रमाता, एक कुशल संघटक आणि कुशल प्रशासक मासाहेब जिजाऊंचा जयंती उत्सव. आज राजमाता जिजाऊंच्या विचारांना, त्यांच्या कार्यांना विनम्र अभिवादन. त्यांचे आशीर्वाद या महाराष्ट्रावर, या देशावर असेच राहोत हेच ईश्वरचरणी प्रार्थना. कारण जिजाऊंसारखं व्यक्तिमत्व, एक स्त्री या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन गेली, हे महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे. आज जयंती उत्सव साजरा होतोय. मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये भव्य दिव्य महोत्सव आयोजित केला जातो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून जिजाऊंना मानवंदना. जाऊया मॅच कडे. मानाचा शिवछत्रपती चषक पर्व 5चा थरार. सन्माननीय रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे दैदिप्यमान आयोजन. या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा पार पडते आहे सन्माननीय लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संतोषजी बांगर साहेब. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आमदार ज्यांनी कमी दिवसामध्ये आणि कमी काळात आपली चर्चा हिंगोली जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संतोष बांगर हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. दुसऱ्या डावाची सुरुवात होते आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय अजिंक्य दादा, श्यामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत. दुसऱ्या डावाची सुरुवात 59 धावांचं लक्ष्य ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वारियर्स अहिल्यानगर. एका धावेने सुरुवात केली आहे सुशांतने. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत. सोहेल अब्दुल बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. झेल सुटतोय. अशा अटेम्प्ट तुम्हाला यापेक्षा बेटर अटेम्प्ट तुम्ही करू शकता, केल्या पाहिजेत. अशा मॅचेस मध्ये धावा ज्यावेळी कमी आहेत त्यावेळी तुम्हाला अशा कॅचेस पकडाव्या लागतील. जयदीप बैसने चान्स क्रिएट केला होता. सोहेल अब्दुल यांचा खूप चांगला अटेम्प्ट. ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवर बघा. प्रयत्न चांगला होता. मागच्या साईडला जात असताना झेल घेणं सोपं काम नाहीये. जे मैदानाच्या बाहेरून ज्या गोष्टी सोप्या दिसतात ना त्या बिलकुल सोप्या नाहीयेत. समोर टाकलेला बॉल, चांगला कव्हर ड्राईव्ह आणि सुशांत गायकवाड ज्या प्रकारे ड्राईव्ह लगावतात, इनसाइड आउट खेळतात, हीच गोष्ट या खेळाडूला खास बनवते. इनसाइड आउटचे फटके चांगले मारतो हा खेळाडू. ड्राईव्ह चांगले लगावतो. लेदर क्रिकेटचा क्लास त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतो. हाईट चांगली आहे त्यामुळे बाउन्सर चांगले खेळतो. त्यामुळे अशा फलंदाजासमोर गोलंदाजी कशी करणं हे गोलंदाजासमोर एक आव्हानच असते. धावसंख्या 3 रन. बॅकफुटवरून जागा बनवून गॅप शोधलाय. वाईड लॉंग ऑफला बॉल चाललाय चिरत सीमा पार. राहुल कोलेकर चौकार. छोटा तीर वार करे गंभीर. राहुल कोलेकर यांच्या बॅटमधून हा चौकार येतो आहे. ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवर जागा बनवली, रिस्क घेतली आणि रिस्क घेतल्यानंतर कॅल्क्युलेटिव्ह हा फटका खेळला.
मिड ऑफच्या बाजूला लॉंग ऑफला सीमा पार. धावसंख्या 7, 7 रन. इनसाइड आउट, कनेक्शन चांगला आहे आणि बॉल वाईड लॉंग ऑफला एक टप्पा खात चालली सीमा पार. आणखी एक चौकार. दोन क्षेत्ररक्षक ऑन साइडला आणि फलंदाजी हा खेळाडू टनाटन करतोय ऑफस्टंपच्या बाहेर. दोन्ही पटके डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईट लॉंग ऑफच्या मधोमध दोन चौकार. राहुल कोलेकर एक चर्चेतील खेळाडू. अकरा धाबा 11. समोर टाकलेला बॉल फ्लिक केलाय, अगदी जवळून हा बॉल चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक प्रयत्न करता आहे त्या बॉलला स्टॉप करण्याचा. अडवलाय हा बॉल. जिद्दी समोर कोणाचं कधी चालते का त्याचाच एक प्रत्यय. कारण एके वेळी असं वाटतं की बॉल मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु खेळाडूने हार मानली नाही, हा बॉल स्टॉप केला. एक षटक समाप्त. धावसंख्या 14 रन. बिनगडी बाद. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर, वारियस, अहिल्यानगर. तर एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावर 14. जहीर शहा बॉलिंग ट्रॅकवर. आणखी एक एक्सपिरियन्स बॉलर. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टॅप करत असताना सिंगल. पुश करो खुशी रहो हेच सांगत असताना राहुल टॅप करून सिंगल प्राप्त केली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 15 वर. एक पूर्णांक 1 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. बिनगडी बाद. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर, वारियस, अहिल्यानगर. या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना 59 धावांचं माफक लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात केली आहे. जुनेद आता फील्ड मध्ये स्वतःला थोडंसं झोकून देतोय, कारण त्याला माहित आहे की प्रत्येक बॉलवर आता वर्चस्व देऊनच खेळावं लागेल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला 100% एफर्ट देणं गरजेचं. पुल केलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक ओ प्रयत्न यापेक्षा चांगला असू शकला असता. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता. क्षेत्ररक्षकाला कदाचित हा बॉल दिसला नसेल. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सौरभ अहिरे झेल पकडतोय. फलंदाज बाद होत आहेत. जहीर शहा विकेट टेकर राहिलेत आणि आता विकेट प्राप्त करता आहेत फलंदाज राहुल बाद. सोळा धावांवर पहिला धक्का. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर, वारियस, अहिल्यानगर संघाला. लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्रावणी इलेव्हन वाशिम संघ कमबॅक करतोय हळूहळू. या लढतीमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आज जुळता आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. या सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मानाचा शिवछत्रपती चषक पर्व 5चा हा थरार प्रेक्षकांच्या भेटीला. सन्माननीय
युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आणि लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संतोषजी बांगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक लोकप्रिय स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे। फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, दांडी 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 गुल, विकेटचं पतन। फलंदाज आले होते आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलवर जात आहेत। अगदी चांगला परफेक्ट यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्करला जर तुम्ही स्वीप करण्याचा प्रयत्न करत असाल तर ती एक जोखीमच आहे। हॅट्रिक साठी सन्माननीय शामभाऊ कदम यांच्याकडनं 2100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ऑन हॅट्रिक असतील जहीर शहा, महेश पवार परतलेत, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या महेशांच्या। चांगला बॉल समोर टाकला वेगाने आणि वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीने कालपासून भरपूर सपोर्ट केलाय। तुमच्याकडे वेग असेल आणि वेगाने तुम्ही चांगल्या टप्प्यावर बॉल टाकू शकता तर या खेळपट्टीवर तुम्हाला यश मिळते। नवीन बॅटर बॅटिंग साठी श्याम त्रिंबाके, चांगली बॅटिंग करतात श्याम। आठवते विदर्भातील ती चिखलीची स्पर्धा ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज होते आणि 2 वेळा टीमला बॅटिंग मध्ये जिंकवलं होतं श्यामने। बुट्टीपुरीच्या स्पर्धेतही चांगली बॅटिंग केली होती। आज पुन्हा एक वेळ तीच जबाबदारी श्यामला स्वीकारायची आहे आणि जेव्हा जेव्हा जबाबदारीचं ओझं श्यामवर वाढलं तेव्हा तेव्हा त्या जबाबदारीत चांगलाच खेळलाय श्याम। या आधीची विकेट तुम्हाला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळाली। आता श्याम त्रिंबाके, जहीर शाह ऑन हॅट्रिक, आणखी चांगला यॉर्कर संयमाने सन्मानाने खेळून टाकला। चांगली गोलंदाजी करत असताना जहीर शहा, जहीर बुत्तरच नव्हतं या बॉलचं जहीर यांच्या श्यामकडे, पण श्यामने सुद्धा सांगितले की चांगल्या बॉलला सन्मान तर मलाही द्यावा लागेल जितका तुम्ही पहिल्या डावात मला दिला। फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक, ओहो लाजवाब कॅच। एक बॉल डॉट त्यानंतर श्यामची विकेट। निखिल घोगोलिया मिस्टर फ्लेक्सिबल, वॉल ऑफ श्रावणी वाशिम, विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि श्याम बाद। शुक्रिया जानी भाई। काय झेल पकडला यावेळी निखिल घोगोलियाने। लोअर फुल टॉस बॉल, फ्लॅट हा फटका होता, बिलकुल हाफ चान्स, परंतु हाफ चान्स कन्वर्ट कशा प्रकारे करायचं त्याचं उत्तम उदाहरण निखिलने पेश केलं। हा झेल बिलकुल सोपा नव्हता, वेगाने फटका आला होता आणि तितक्याच वेगाने खाली वाकत असताना हा झेल पकडला निखिल घोगोलियाने। विकेट येते मैदानाच्या आतमध्ये, श्याम होत आहेत बाद। ऍक्शन रिप्ले बघा मेगा स्क्रीनवर। लोअर फुल टॉस बॉल, दिशा दिली आणि त्यानंतर बघा लो कॅच होता, हा सोपा नव्हता हा झेल। सन्माननीय वस्ताद श्रीरामजी बांगर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे। आदरणीय साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। मानाचा शिवछत्रपती चषक आपण पाहत आहात आणि एक महत्त्वपूर्ण लढत श्रावणी 11 वाशिम विरोधात अहिल्यानगर संघ। सन्माननीय वस्ताद श्रीरामजी बांगर साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे। साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने। ऑप्टनच्या बाहेर टाकलाय हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव। सन्माननीय लाडके लोकप्रिय आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आमदार संतोषजी बांगर साहेब यांचे मोठे बंधू वस्ताद श्रीरामजी बांगर साहेब यांचं शुभ आगमन होत आहे। समोर टाकलेला बॉल, बॅट चिकडा, फ्लाय स्लिपला चांगला स्टॉप। कमालीची गोलंदाजी करता आहेत या सामन्यात श्रावणी 11 वाशिम संघाचे गोलंदाज, परंतु स्ट्रायकिंग एंडला सुशांत गायकवाड नावाचं वादळ जर या मॅच मध्ये घोंगावलं तर हा सामना घेऊन जाऊ शकतात अमोल गागरे आणि सुशांत, दोन्ही आयकॉन।
35 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. आडव्या बॅटने पुल आणि बॉल मैदानाच्या बाहेर गुल, सीमा पार, धमाका षटकार. धन्यवाद. तर हिंगोलीचे प्रेक्षक, लाडके प्रेक्षक खेळाडूंना सपोर्ट करतायत. बॉल मैदानाच्या बाहेर गेला, खेळाडूंना मैदानाच्या बाहेर न जाऊ स्वतःच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. धन्यवाद प्रेक्षक हो. धावसंख्या धावफलकावर 23 रन, 23. काय फटका होता सुशांत गायकवाड यांचा. सुशांत आतापर्यंत शांत होते, परंतु सुशांत सांगतायत ती वादळापूर्वीची शांतता होती. आता वादळ घोंगावेल मैदानाच्या आतमध्ये, त्याची सुरुवात केली आहे सुशांतने. षटकार आलाय. धावसंख्या 23 रन. आडव्या बॅटने पुल केला क्षेत्ररक्षक. हो, काय अटेम्प्ट होता, लाजवाब प्रयत्न पाहायला मिळाले. एका हाताने हा बॉल अडवलाय, परंतु प्रयत्न खूप चांगला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने अब्दुल सोहेल यांचा पूर्णपणे झोकून देत असताना ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवर येतो आहे. हे बघा, पुल फटका कनेक्शन खास नव्हतं. डीप स्क्वेअर लेगला कॅच जज करत असताना अब्दुल सोहेल, ओ लाजवाब प्रयत्न. चांगला खेळ करत असताना श्रावणी 11 आणि ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर दोन्ही टीम प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहेत. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. बॅकफुटला कट केलाय क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला रनआउटची संधी. चांगला थ्रो. विकेट कीपर थोडे समोर होते, त्यामुळे नाराज आहेत अब्दुल सोहेल. चांगला खेळ करत असताना हा दोन्ही टीम, आणि हा जो सामना आहे, हा सामना दोन ताकदवान संघाचा आहे आणि दोन्ही संघ आपली ताकद लावून देत आहेत. घेऊन टाक. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पुन्हा एक वेळ पायावर लागतोय. रनआउटची संधी. आणखी एक डॉट बॉल. संकेत खंडागडेचं चांगलं पुनरागमन. षटकार आल्यानंतर मागच्या 3 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केले आहे. आतापर्यंत एकूण या षटकात आले आहेत 8 धावा. संकेत खंडागळे कारंजा परिसरातील आणखी एक युवा नवोदित युवा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर या आधीच्याही सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती संकेतने. जहीर शाह यांनी 3 विकेट प्राप्त केल्या मागच्या षटकात. कमी गतीने टाकलेला बॉल संयमाने सन्मानाने खेळून काढलाय. 1 रन. षटक समाप्त होईल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर होते आहे 25 रन, 25. 5 गड्यांच्या मोबदल्यात ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायचे 34. फक्त अडचण ही आहे की या मॅच मध्ये कसा खेळ करतील येणारे फलंदाज, हेच बघायचंय. मानाचा शिवछत्रपती चषक, लो स्कोरिंग मॅच तशाही सहजासहजी संपत नाहीत आणि हाही सामना बिलकुल सहजासहजी संपणारा नाहीये. त्याकडे सन्माननीय अतुल दादा यांचं शुभ आगमन होत आहे. नुकतेच ते मंदिरातून जाऊन आले आहेत. बॅकफुटला जात कट केलाय आणि बॉल चाललाय आता डीप कव्हरच्या दिशेने. चांगला स्टॉप. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27-27. 3.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीम ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. लक्ष्य आहे 59 धावांचं. 29 बॉल मध्ये 32. जहीर शाह
विकेट टेकर बॉलिंग ट्रॅकवर. बॅकफुटवरून वो टेस्ट लाईन गोलंदाजी आणि बॅटची कडा लागून चांगला झेल गणेश बाजड यांचा. जितका चांगला बॉल तितकाच चांगला झेल आणि पूर्णपणे प्लॅनने आउट करता आहेत फलंदाज अमोल गागरे यांना. मैदानाच्या बाहेर जातील आयकॉन अमोल गागरे. सन्माननीय विनोदजी पाटील साहेब श्रावणी 11 संघाचे सर्वेसर्वा या ठिकाणी दाखल होत आहेत. धाव संख्या 27-27, लॉस ऑफ 4 विकेट. सत्तावीस 27, 4 गड्यांच्या मोबदल्यात 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर हुक केलाय. बॉल मागे चाललाय. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल. पंचांचा इशारा. इट्स 4. चौकार. बॅकफुटवरून अप्परकट. चांगला फटका. तो डीप कव्हरला क्षेत्ररक्षक निखिल. 1 रन मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32. 32 रन. 26 बॉल मध्ये धावा करायच्या. 27 चेंडू 27 धावांची गरज. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 रन. 32 26 चेंडू मध्ये 27 करायचे आहेत. ओ चांगला बॉल. बिलकुल अनप्लेबल डिलिव्हरी ज्याला म्हटलं पाहिजे. अनप्लेबल होता हा बॉल. सुशांत समोर जहीर शहा फ्लाइट दिली होती या बॉलला. आज जहीर हे नाव घोंगावते. काय बॉल होता. बिलकुल फ्लाइट दिली आणि नशिबान होते सुशांत की हा बॉल स्टंपला किस करून विकेट कीपरच्या हातात गेलाय. चांगली गोलंदाजी जहीर शहा. फक्त 9 रन दिले. 4 विकेट त्यांनी प्राप्त केले आतापर्यंत. आणखी एक चांगला बॉल. स्वीपचा प्रयत्न. डीप स्पेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक लोअर फुलटॉसला सहजतेने खेळून काढत 1 धाव जहीर शहाच्या षटकामध्ये. फक्त 10 धावा आणि 4 विकेट जहीर यांनी प्राप्त केले आहेत. या मॅचला थोडस कमबॅक करण्याची संधी श्रावणी 11 वाशिम संघाला दिली आहे जहीर यांनी. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वारियस अहिल्यानगर 33 रन. 33 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 26 रन करायचे आहेत. आणि या नंतरचा आवाज असेल तो म्हणजेच हिंगोली जिल्ह्याचे लाडके जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट देवदूत आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांचा एक कट्टर समर्थक. औंढा नगरीची आणबाण शान एक बुलंद आवाज बाबा डांगे हे आज आलेत आमच्या निमंत्रणाला मान देऊन.
तर त्यांचे 2 शब्द या मैदानात गाजावे अशी विनंती करतो आणि त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद अतुल भाऊ शेळके. सर्वप्रथम आदरणीय माझे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाने मी बोलण्याची ताकद निर्माण झाली, आदरणीय श्रीरामदादा बांगर यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र करून आज अतुल भाऊनी जी कॉमेडीचा भार दिला. चला, एक चुरशीचा सामना आपल्या नजरेपुढे बघण्यासाठी तयार. जुने त्यांचा सामना करतील गायकवाड. एका सुंदरस षटकार खेचण्या प्रयत्न, परंतु चेंडू हा, तुम्ही थांबा, आताच ज्यांनी एक यमक जुळणारा शब्द सांगला दादांनी, तो सांगायसारखा झालेला आहे की तालुका मोठा, जिल्हा लहान असे खेळाडू इथं उपस्थित आहेत. समोरचा चेंडू जोर कस फटका, परंतु निश्चित झेलबाद भाकीत करणं ज्यांचं कार्य आहे, सर्व विधानसभेमध्ये आपल्या भाकिताच्या जोरावर ज्यांनी विधानसभा पूर्ण गाजवली असे श्रीरामदादा यांनी पहिले सांगलं की निश्चितपणे थोडासा धोक्याचा संकेत वाटत आहे. या 2 चेंडूमध्ये निश्चितपणे विकेट जाण्याची संभावना आणि सब महाल डब्बे में असं त्यांनी घोषित केलं. विकेट पडलेली आहे. समवेत आनंद घेताना अजिंक्य भैया नागरे, त्याचबरोबर श्यामभाऊ कदम हे सुद्धा आहेत. खरंच डोळ्याचं पारणं फिटलं असे सामने ज्याला खेळायला भेटणार ते बाहेरूनच तळमळ करत, पण नाईलाज आहे मित्र. आमच्या इथे तसंच व्हायलंय, समजून घ्या. मदार मैदानात उतरण्यासाठी वर हा नवीन फलंदाज पदार्पण करताय मैदानात, त्याचं नाव अतुल मगर. पूर्ण भार खांद्यावर दिसत आहे, एक खांदा वाकल्यावानी, कारण मॅच सुद्धा खूप जबाबदारीचा सामना आहे. विनोद पाटील यांच्याकडून जर विकेट पडली तर 500 रुपयाचं पारितोषिक जुनेद यांना. नाही, थोडंसं सांभाळून खेळलं. हा, त्यांनी खिशाची थोडंसं ध्यान ठेवलं की नाही पाटील साहेबाच्या खिशाला जळ लागू नये. हो बरं, या ओव्हरला चला संधीचं सोनं करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न जुनेद तुम्हाला. सामना दोन्हीकडे वळलेला, हे जादूचं मैदान आहे, ज्या मैदानावर सामने हातातले खेचल्या जातात, तोंडातला घास वापस घेतला जातो. रामलीला मैदान ज्यांच्या नावामध्येच राम आहे, अशा मैदानामध्ये विजय निश्चित कोणाचा तरी एकाचा, परंतु सामना आपल्या चरमसीमेवर. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय, परंतु पोहोचू शकते का नाही पोहोचणार. क्रिकेट आम्ही रात दिवस खेळायलो, समजत आहे तेवढं आम्हाला मित्र की कुठला प्लेअर पोहोचू शकते का नाही पोहोचू शकत, परंतु चांगला प्रयत्न होता आमच्या आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाने. नाही, पारितोषिक लागूच आहे पाटील साहेब, त्याचं काही चिंता नाहीच. पाटील साहेब यांनी बिलकुल खुल्लं केलेलं आहे मित्र. फक्त नाही खिसा म्हणायलो, कोणीकडे वळू नका, युट्यूब आहे जुनेद. पुन्हा एकदा जोगदंड, प्रयत्न खूप करत आहेत, परंतु एक अनुभवी अंपायर तुमच्या समोर आहेत, ज्यांचं नाव आहे वसंता घुगे. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. एक काळ असा होता अंपायर वर प्रेशर टाकून पहिले दबले ते, त्याच्यावर प्रेशर कृपया टाकायचा प्रयत्न करू नका. एक काळ त्यांनी पूर्ण हिंगोली जिल्हा नव्हे तर मराठवाडा गाजवला. चेंडू झाले तपा, एक चेंडू शिल्लक आहे. जुने त्यांच्यासाठी 500 रुपयाची संधीचा हा चेंडू. ते तर मी सांगणारच होतो अतुल भाऊ. नाही, ते मी सांगत नाही. मी थांबा साहेब, लय मोठं झालं नाव ते.
जोरकस फटका, ज्या फटक्याची गरज होती. या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा पोहोचल्यात. 5 षटकाचा खेळ इथं संपलेला आहे. आता समीकरण असं आहे मित्रो, 18 चेंडू 16 धावा आणि अतुल म्हणतात काढशील का रे भावा. खरंच एक सामना जसं की खूप सुंदर सामना होता आणि आपल्या रोनाल्डो छक्का. श्रीरामदादा सांगत आहेत की फुटबॉलचं नाव क्रिकेटला दिलेलं आहे. समीकरण एकदा मित्र पुन्हा लक्षात घ्या, 18 चेंडू 16 धावा. दोन्हीकडे सुद्धा समतोल सामना, हा सामना अटीतटीचा मित्र. हिंदी मध्ये कहावत है भाई, कमजोर दिल वाले मैच ना देखे. कारण दोन्हीकडे सामना झुकत आहे. हॅलो 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 थोडीशी मिसफील्ड बनावी लागेल. तर त्याचबरोबर 2 धावा पळून काढल्या. कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट, जनसामान्य जनतेचा बुलंद आवाज, गलीच्या दिशेमध्ये एकच धाव. आरजे सर, तुम्ही दोन्ही संघाला चांगल्या प्रकारे ओळखून आहात. काय वाटतंय तुम्हाला सामन्याचं चित्रीकरण आपण आपल्या शब्दामधून आम्हाला सांगावे अशी आपणास विनंती. नक्कीच दादा, खरं तर क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ती अनिश्चितता नेहमी कायम राहते. सध्या ती भविष्यवाणी करणं थोडंसं कठीण, परंतु एक चुरशीचा सामना पाहायला मिळतोय आणि जेव्हा आपल्यासारखे समालोचक येतात तेव्हा आम्हाला सुद्धा मजा येते. धन्यवाद सर. हा अतिरिक्त चेंडू निश्चितपणे शाहरुख खान सारखे आपले दोन्ही हात फैलून पंचांनी सांगलं की हा चेंडू अतिरिक्त आहे. आमचे सहकारी कॉमेंटेटर सांगतात की बिना कर्ज घेता भरलेले हप्ते म्हणजे वाईट चेंडू. कारण कर्ज घेतलं नाही आणि हप्ते भरायचेत आणि ते भरतच राहायचेत. असा हा व्हाईट बॉल होता आणि थोडीशी चर्चा रंगते आहे. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या 47. 16 बॉल मध्ये 12 रन करायचे आहेत. चुरशीची लढत होती ज्याची दाट अपेक्षा प्रेक्षकांना. आणि शांभव जेव्हा मैदानावर पोहोचले आणि अजिंक्य दादा पोहोचले तेव्हा त्यांना सांगितले 65 ते 70 झाले तर सामना टाईट होईल, परंतु ही धावसंख्या आहे 59. त्यामुळे आतापर्यंतही हा सामना टाईटच झालाय. या ठिकाणून काय होईल काही सांगता येत नाही. आणि पंचांसोबत हुदगुज घालू नये. बांगर साहेबांची टुर्नामेंट म्हटल्यावर वातावरण टाईटच असणार. एक कॉल आणि मॅटर सॉल्व, त्याचंच नाव आहे मित्रो. पुन्हा एकदा जोरकस फटका. सुंदरचं क्षेत्ररक्षण. समीकरण वेळोवेळी बदलत जात आहे. यावेळी समीकरण आहे 15 चेंडू आणि 11 धावा. 15 बॉल मध्ये 11 धावा. 2-3 बॉल जर चांगले आलेत किंवा विकेट आली एखादी तर या मॅच मध्ये नक्की पलटवार करेल श्रावणी इलेव्हन वाशिम संघ. सुशांतने एक महत्वाच्या क्षणी षटकार खेचला. बॅकफुट वरून कट केलाय. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. सर सांगत आहेत तसं की इथे तुमच्यापाशी गमवायसाठी फारच कमी रन उरलेले आहेत. त्यामुळं थोडीशी आपल्यामध्ये जी गफलत होत आहे ती थांबवावी लागेल. मित्र हो, सर्व हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर सर्व महाराष्ट्रभर आपल्या सुखादुखामध्ये जर आपल्याला क्रमांक दिसत आहे तर त्या क्रमांकाचा मोबाईल नंबरचा एकच नंबर आहे 98 22 22 11 77. मदत की पुकार. हा पुन्हा एकदा हा षटकार आणि या षटकारा बरोबरच आता मात्र सामना निश्चितपणे आजूबाया सांगलं की हे षटक संपणार सुद्धा नाही. पुढचं षटक लागणं अवघड. समीकरण 13 चेंडू 11 धावा. यानंतर देगलूर संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल रिसोड संघ.
परंतु टॉस साठी यायचंय. इनसाइड आउट खेळलाय, चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत, बॉल सीमा पार. सुंदर आपल्या स्वतःच्या जीवावर त्यांनी टीमच्या विकेट पडली असताना आता मात्र असे फलंदाज प्रॅक्टिस करतील ज्यांची पुऱ्या हिंगोली जिल्ह्याला आतुरता होती. अजिंक्य दादा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जातील, परंतु सुशांत गायकवाड चा तो झेल सुटला, शॉट फाईन लेगला आणि त्यानंतर तो 9 धावांवर होता. त्यानंतर त्याने एक चांगली इनिंग साकारली आणि म्हणतात क्रिकेटमध्ये चुका, परंतु त्या चुकांमधून शिका. ती चूक झाली होती, 31 धावा काढून नाबाद राहिला अखेर शेवटपर्यंत आणि हा सामना जिंकूनच मैदानाच्या बाहेर जातोय. सुशांतने या मॅच मध्ये श्रावणी वाशिम संघाला शांत करून सोडलंय. विजय संपादन करतो आहे टीम ऍडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर आणि पराभवाचा धक्का वेल प्ले टीम श्रावणी 11 वाशिम. तर शिवसेना युवा सेनेचे युवा नेते सन्माननीय शांभाऊ कदम आणि सन्माननीय अजिंक्यदादा नागरे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि बॉलिंग साठी कॉमेंटेटर अतुल दादा. यानंतर आणखी 2 सामने आहेत. देगलूर विरोधात रिसोड. दोन्ही संघाचे कॅप्टन कृपया टॉस साठी पोहोचायचे. हॅलो, नक्कीच आरजे ओम दादा, श्रावणी 11 आपला साजेसा खेळ केलेला नाहीये, कारण की फलंदाजीमध्ये त्यांनी गचाळ थोडंसं फलंदाजी केलेली आहे. फलंदाज त्यांच्याजवळ भरपूर प्रमाणात होते, परंतु त्यांना मनाप्रमाणे फलंदाजी केलेली नाहीये. परंतु खरंच सराहनीय करणं ही गोष्ट आपल्याला मानावं लागेल की हिंगोलीमध्ये या डे नाईट सामन्याचे जे